मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। परळीतील राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली। कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची माहिती आहे। अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा 7 फेब्रुवारीलाच विवाह झाला होता। या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केएम रुग्णालयात पाठवला। गौरी पालवे केएम रुग्णालयात डेंटिस्ट विभागात कार्यरत होत्या। मला काही बोलायचं नाही सर, माझं लेकरू गेलं मला काही बोलायचं नाही, मला बोलवा, माझं लेकरू गेलंय सर। दरम्यान गौरीची आत्महत्या नसून ही हत्याच असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला। पाहूया। गौरीला काय त्याचे प्रकरण पण माहिती झालं, ते काय अफेअर वगैरे होते, तिने माफ केलं तर त्याला, पण ते परत चॅटिंग बिटिंग करताना त्याला पाहिलं तर ते तिला हे झालं, त्याच्यामुळे तिथून मोर वाद होत होती। तो टॉर्चर करत होता खूप तिला म्हणायचं मी पण मरण तुला पण गुतवीन, तिला असं टॉर्चर करायचं। आणि ती डॉक्टर मुलगी होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या केली नसती। ही हत्या आहे, एक कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे। या हत्येची CBI मार्फत चौकशी व्हावी आणि CBI मार्फत चौकशी करून आम्हाला कुटुंबाला न्याय द्यावा, कारण गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती। डॉक्टर गौरी गर्जेंच्या आत्महत्येनंतर पती अनंत गर्जेंनी प्रतिक्रिया दिली। घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा आतून बंद होता। 31व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून 30व्या मजल्यावर घरात गेलो, त्यावेळी गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची प्रतिक्रिया अनंत गर्जेंनी दिली। गौरी पालवेचं शवविच्छेदन करताना व्हिडिओग्राफी करा अशी मागणी गौरी यांच्या वडिलांनी केली। न्याय रुग्णालयात गौरी यांचे वडील अशोक पालवेंनी या संदर्भात विनंती करणारं पत्र लिहिलं। शनिवारी अनंत गर्जेंचा मला फोन आला। पत्नीनं आत्महत्या केल्याचं त्यानं मला आक्रोशानं सांगितलं। ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक असल्याचं मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलं। तर गौरीच्या कुटुंबियांशी चर्चा झाली असून पोलिसांना योग्य तपास करण्याच्या आणि कुठलीही कसूर न ठेवण्याच्या सूचना दिल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे। अनंत गर्जेंच्या वतीनं आत्महत्या केल्यानंतर पंकजा मुंडेंनी कारवाई संदर्भात पोलिसांना का कळवलं नाही असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी उपस्थित केला। गौरीच्या आत्महत्येनंतर अद्याप कोणालाही अटक का झाली नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला। तर गौरीचा पती अनंत गर्जेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा खळबळजनक आरोप दमान यांनी केला। पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा। आता फेब्रुवारीपासून आतापर्यंत 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या। गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालंय असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं। आता फेब्रुवारीपासून आतापर्यंत 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या, म्हणजे तिला मारहाणी नेहमी होत होती। हे जेव्हा कळतं तेव्हा दुःख होतं मला की काय बोलावं। आणि काल ती ड्युटीवर होती, 1 वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती, त्यानंतर ती घरी गेली आणि संध्याकाळी 6:30ला जर हे कळलं असेल तर त्या 5 तासात काय झालं। तिचं असं म्हणणं होतं की ती आधी ज्या BDD चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टावरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळेस तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती, ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालंय असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाची पोलिसांनी योग्य माहिती दिल्यावर पुढील कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही, मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे। एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल।
हा विषय समजून घेऊनच त्यावर बोललं पाहिजे अशी प्रतिक्रिया बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी दिली. माझ्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे असं देखील सोनावणेंनी म्हटलं. हे बघा, हा विषय सर्व समजून घेऊन बोललं पाहिजे. एका माझ्या भगिनीचा जीव गेलेला आहे, त्याच्यामुळे या भगिनीच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे. पण तिने आत्महत्या का केली याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय तुमच्यासमोर काही बोलणं सुयुक्तिक होणार नाहीये. ते कुणाचा PA होता म्हणून किंवा काय म्हणून नाहीये, असं राजकारण मी करत नाहीये. त्यांची मला पूर्ण सखोल माहिती मिळू द्या, त्याच्यानंतर मी बोलेन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.